नमस्ते. मी शरद चार्ट ट्रेडरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. डेली मार्केट अपडेट या आपल्या सेशनमध्ये किंवा या आपल्या एपिसोडमध्ये आपण एकूणच ग्लोबल मार्केट आणि इंडियन मार्केट याबद्दलचा आढावा घेत असतो. त्यामध्ये जर ग्लोबल मार्केटबद्दल जर बोलायचं झालं तर अमेरिकेचे जे मेजर इंडायसेस आहेत डाऊ जोन्समध्ये शुक्रवारच्या सत्रामध्ये आपल्याला 550 पॉईंटची ऑलमोस्ट रिकव्हरी पाहायला मिळाली. खूप मोठा फॉल मार्केटच्या सुरुवातीला स्टॉक मार्केट अमेरिकेच्या स्टॉक मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. ऑलमोस्ट 650 पॉईंट मार्केटमध्ये फॉल आला होता, परंतु ॲट द एंड ऑफ द सेशन 550 पॉईंटची रिकव्हरी होऊन बाजार काही अंशी पॉझिटिव्हमध्ये बंद होण्यात यशस्वी झालेले आपल्याला पाहायला मिळालं. S&P 500 हा जो एक इंडेक्स आहे US इंडेक्स, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला डे लो पासून 170 पॉईंट प्लस रिकव्हरी पाहायला मिळाली. त्यासोबतच नॅसडॅक हा सुद्धा जवळपास 400 पॉईंट फॉल झालेला, म्हणजे बाजार ज्यावेळेस ओपन झाले त्यावेळेस 400 पॉईंटचा फॉल आला होता. तो फॉल शेवटी ॲट द एंड ऑफ द ट्रेडिंग सेशन आपल्याला 400 पॉईंटची रिकव्हरी होऊन नॅसडॅकमध्ये सुद्धा एक पॉझिटिव्ह क्लोज पाहायला मिळाली. तर एकूणच अमेरिकन मार्केटमध्ये सुद्धा जो काही फॉल आला होता त्या फॉलमध्ये एक शार्प रिकव्हरी आणि एक सस्टेनेबल क्लोजिंग आपल्याला पाहायला आल्याचं शुक्रवारच्या सत्रामध्ये दिसून आलं. UK मार्केटच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर FTSE हा त्यांचा जो काही निर्देशांक आहे याच्यामध्ये आपल्याला 50.50% म्हणजे 0.5% आसपास फॉल पाहायला मिळाला. निक्केई जपान हा जपानचा जो इंडेक्स आहे त्याच्यामध्ये आपल्याला ऑलमोस्ट 0.20% फॉल पाहायला मिळाला. आणि चायनाच्या बाजारामध्ये सुद्धा आपल्याला एकूणच 1.5 ते 2% पर्यंतचा फॉल दिसून आला. यानंतर जर कमोडिटी बद्दल जर बोलायचं झालं तर गोल्ड आणि सिल्वर यांच्यामध्ये सातत्याने आपल्याला एक तेजी दिसून येत होती. शुक्रवारच्या सत्रामध्ये या दोन्ही कमोडिटीजमध्ये, गोल्ड आणि सिल्वर दोन्ही कमोडिटीजमध्ये आपल्याला एक शार्प फॉल आल्याचं पाहायला मिळालं. ऑलमोस्ट 0.5% आसपास आपल्याला गोल्डच्या किमतींमध्ये फॉल पाहायला मिळाला, तर 1.5% फॉल आपल्याला सिल्वर म्हणजे चांदीच्या किमतींमध्ये पाहायला मिळाला. त्यानंतर कॉपरच्या प्राइस या ग्लोबल मार्केटमध्ये स्टेडी असल्याचं पाहायला मिळालं, त्याच्यामध्ये कुठलाही बदल होत नसल्याचं आपल्याला शुक्रवारच्या सत्रामध्ये दिसून आलं. क्रूड ऑइल सुद्धा आपल्याला थोडासा फॉल आल्याचं पाहायला मिळालं 0.25%. क्रूड ऑइलच्या किमती ज्या आहेत त्या एकूणच काही सत्रांमध्ये जर आपण पाहिलं पाठीमागच्या काही सत्रांमध्ये तर त्या स्टेडी किंवा एक स्टेबल असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं $67-68 दरम्यान. तर एकूणच त्या ठिकाणी सुद्धा काही खूप मोठी हालचाल आपल्याला दिसून येत नाहीये. एक दुसरी कमोडिटीच्या बाबतीत जर बोलायचं झालं, ॲल्युमिनियम निकेल या दोन कमोडिटीमध्ये आपल्याला 1.5 ते 2% आसपासचा फॉल पाहायला मिळाला ॲल्युमिनियम आणि निकेल या दोन कमोडिटीच्या प्राइसमध्ये. लिथियमचे जर प्राइस पाहिलं तर कंटिन्युअसली लिथियमच्या बाबतीत चर्चा करण्याचं कारण असं आहे की बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम ही जी काही एक मोठी याच्यामध्ये खूप मोठी इन्व्हेस्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून करण्यात येत आहे बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टमला प्रोत्साहन देण्यासाठी. त्यामुळे लिथियमच्या किमतींवर जर आपण लक्ष ठेवलं तर असं त्याच्यात दिसून येतं की 35% फॉल इयर ऑन इयर आपल्याला लिथियमच्या किमतींमध्ये आल्याचं पाहायला मिळतं. याचा एक परिणाम ज्या काही बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम्स रिलेटेड ज्या कंपन्या आहेत त्यांच्या प्रॉफिटेबिलिटीमध्ये आपल्याला नक्कीच दिसून येऊ शकतो. एकूणच बॅटरी मेकिंगसाठी जे काही कॉस्ट आहे ती कमी होत असताना आपल्याला पाहायला दिसून येते. त्यामुळे भविष्यामध्ये एकूणच इलेक्ट्रॉनिक व्हेकलमध्ये किंवा इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये ज्या बॅटरी वापरल्या जातात किंवा पॉवर सेक्टरमध्ये पॉवर सेव्हिंग करण्यासाठी ज्या बॅटरी वापरल्या जातात त्यांच्या किमती कमी होताना आपल्याला पाहायला मिळू शकतात. त्यानंतर जर करन्सी सेगमेंटबद्दल जर बोलायचं झालं तर डॉलर इंडेक्समध्ये गेल्या काही दिवसांपासून आपल्याला सतत फॉल पाहायला मिळतो. $107-108 पर्यंत जो डॉलर इंडेक्स आपल्याला पाहायला मिळत होता तर त्याच्यामध्ये फॉल होऊन तो आता 103.50 पर्यंत आपल्याला ट्रेड होताना पाहायला मिळतोय. US डॉलर आणि इंडियन रुपीज यांची तुलना करता त्याच्यामध्ये आपल्याला रुपया एक स्ट्रेंथ येताना आपल्याला रुपयामध्ये पाहायला मिळते. रुपयाच्या ज्या किमती आहेत डॉलरच्या तुलनेमध्ये त्या ऑलमोस्ट 88 रुपयापर्यंत पोहोचल्याचं आपण पाहिलं, परंतु गेल्या काही सत्रांमध्ये त्या किमतींमध्ये ऑलमोस्ट $2 फॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ही एक भारतासाठी किंवा भारतीय बाजारांसाठी निश्चितच एक चांगली बातमी आहे असं म्हणायला हरकत नाहीये. सध्या जर आपण USD INRचा जर रेट पाहिला
तर तो आपल्याला 85.99 म्हणजे ऑलमोस्ट $86 पर्यंत पाहायला मिळतोय. एकूणच ऑल टाइम हाय जो बनवला होता डॉलरने रुपयाने डॉलरच्या तुलनेत, तो ऑलमोस्ट ₹88 हाय आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर $2चा फॉल ही एक निश्चितच समाधानकारक बाब इंडियन मार्केटसाठी असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर जर आपण ग्लोबल मार्केटचा एकूण आढावा घेतला युएस मार्केटच्या बाबत, तर युएस मार्केटच्या एकूणच गोष्टींवरती लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण युएस मध्ये चर्चा होत असलेली मंदीची, तरी त्याबाबत आपण जो काही डेटा आपल्याला पब्लिश होईल पुढच्या आठवड्यामध्ये, खूप महत्त्वाचा डेटा युएसच्या बाजारामध्ये आपल्याला येत असताना पाहायला मिळेल. गेल्या आठवड्यात जसं आपण पाहिलं युएसच्या फेड रिझर्व्ह बँकेची मीटिंग आपण पाहिली, त्यांनी जो काही रेपो रेट आहे तो अनचेंज ठेवलेला आहे, कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये बदल केलेला नव्हता. पुढील आठवड्यामध्ये जर प्रामुख्याने आपण पाहिलं तर फेड बँकेचे जे ऑफिशियल्स आहेत किंवा जे अधिकारी आहेत ते आपापली मतं या इकॉनॉमीच्या बाबतीत व्यक्त करताना आपल्याला दिसून येतील. त्यांच्या या मतांवरती लक्ष ठेवणं हे खूप जास्त गरजेचं आहे. त्याचबरोबर Q4 US Q4 GDPचे आकडे सुद्धा या आठवड्यामध्ये आपल्याला येताना पाहायला मिळतील. US मध्ये त्या जीडीपी Q4 जीडीपी आकड्यांच्या सोबतच पर्सनल इन्कम आणि स्पेंडिंग डेटा, ज्याला आपण PCE डेटा असं म्हणतो, म्हणजेच एक व्यक्तिगत गुंतवणूक आणि खर्च जो काही त्याच्याबाबतचा जो अहवाल प्रदर्शित होईल त्याच्यावरती सुद्धा लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण त्याच्यामधून आपल्याला एकूणच ग्राहकांची खरेदी शक्तीबाबत जी काही माहिती उपलब्ध होईल त्यामधून अमेरिकेच्या एकूणच अर्थव्यवस्थेचं चित्र स्पष्ट होताना पाहायला मिळू शकतं. अमेरिकेतील होम सेल्स, घरांचे विक्रीचे जे आकडे आहेत त्याच्याबद्दलचा डेटा या आठवड्यामध्ये प्रदर्शित होईल, त्याच्यावर सुद्धा लक्ष ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. कन्झ्युमर कॉन्फिडन्स डेटा हा जो आहे अमेरिकेतील, तर तो सुद्धा या आठवड्यामध्ये पब्लिश होताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. जागतिक स्तरावर जर पाहिलं एकूण इतर देशांच्या बाबतीत, तर जपान, भारत, फ्रान्स, जर्मनी, युरोपियन युनियन आणि UK या देशांचे PMI इंडेक्स बाबतचे जे आकडे आहेत ते या आठवड्यामध्ये आपल्याला येत असताना पाहायला मिळतील. PMI इंडेक्स म्हणजेच काय, तर पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स याबाबतचे जे आकडे असतात ते खूप महत्त्वाचे असतात. मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये नवीन ज्या ऑर्डर कंपन्यांना मिळतात, कंपन्यांचे एकूण जे आउटपुट आहे प्रोडक्शन आउटपुट आणि अनएम्प्लॉयमेंट याबाबतच्या आकड्यांची स्पष्टता या सगळ्या PMIच्या इंडेक्समध्ये आपल्याला दिलेली असते. त्यावरून एकूणच बेरोजगारीचा दर, इंडस्ट्रीची ग्रोथ याबद्दलची अतिशय डिटेल माहिती आपल्याला त्यामधून मिळत असते. त्यामुळे या आकड्यांवरती सुद्धा लक्ष ठेवणं तितकंच गरजेचं आहे. PMI म्हणजेच हा जो इंडेक्स आहे पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स PMI इंडेक्स, हा एक इकॉनॉमीचा लिडिंग इंडिकेटर आहे, ज्यामधून इकॉनॉमी कुठल्या दिशेला शिफ्ट होतीये, इकॉनॉमीची ग्रोथ, इकॉनॉमीची एकूणच फोरकास्ट आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे PMI इंडेक्स हा खूप महत्वाचा इंडेक्स आहे, ज्याच्यावरती आपण बारकाईने लक्ष ठेवणं गरजेचं आहे. जसं आपण पाहिलं की खूप मोठ्या मोठ्या कंट्रीज इकॉनॉमीचे PMI इंडेक्स पुढच्या आठवड्यामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतील. जपान, भारत, फ्रान्स, जर्मनी, युरोपियन युनियन, UK यांचे PMI इंडेक्स आपल्याला पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे एकूणच या गोष्टींवर सुद्धा लक्ष ठेवणं तितकंच गरजेचं राहील. ऑस्ट्रेलिया, UK, फ्रान्स, स्पेन हे देश आपापल्या देशातील जे काही इन्फ्लेशन डेटा आहे किंवा इन्फ्लेशनचा जो रेट आहे त्याबद्दलचे आकडे पुढच्या आठवड्यामध्ये पब्लिश करतील. त्याच्यावरती एकूण लक्ष ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण एकूणच महागाईचा जर दर पाहिला तो सतत वाढत असताना पाहायला मिळतो, महागाईमध्ये कुठली कमी होताना आपल्याला पाहायला मिळत नाही आणि त्याचा विपरीत परिणाम GDP ग्रोथ फोरकास्ट जे करतायत इतर देशांचे इकॉनॉमिस्ट त्यांवरती आपल्याला पाहायला मिळतोय. जर्मनी आपला अनएम्प्लॉयमेंट च्या बाबतचा जो काही फोरकास्ट आहे किंवा जे काही रेट आहेत ते पुढच्या आठवड्यामध्ये पब्लिश करतील. तसंच मेक्सिको आपल्या इंटरेस्ट रेट बद्दल डिसिजन घेताना आपल्याला पाहायला मिळेल. एकूणच जर आता हे आपण माहिती घेतली एकूणच ग्लोबल बाजाराबद्दल, जर भारताबद्दल आपण जर जाणून घेतलं तर जसं आपण पाहिलं की रुपयामध्ये जी काही मजबूती आपल्याला दिसून येते गेल्या काही सत्रांमध्ये एकूण डॉलरच्या तुलनेत, तर ती एक पॉझिटिव्ह गोष्ट इंडियन मार्केटसाठी नक्कीच समजायला हरकत नाहीये. त्यासोबतच कमी होणारा महागाईचा दर, जर आपला इन्फ्लेशन रेट जर आपण पाहिला तर तो ऑलमोस्ट 3.6-3.8% पर्यंत घसरल्याचं आपल्याला दिसून येतं. ही एक समाधानाची बाब नक्कीच इंडियन मार्केटसाठी आहे आणि त्याचा परिणाम हा आपण गेल्या 2-4 दिवसांमध्ये स्टॉक मार्केटमध्ये पाहतो आहे. एक शॉर्ट टर्म काय होणं पण रिव्हर्सल रॅली आपल्याला या ठिकाणी पुलबॅक रॅली पाहायला नक्कीच मिळत आहे. क्रूडच्या किमतींच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर क्रूडच्या किमती सुद्धा या सतत एका प्राइस रेंजमध्ये स्टेबल असल्याचं पाहायला मिळतंय.
ही एक सुद्धा समाधानाची बाब आहे. यानंतर जर पुढे काही बाबतीत बोलायचं झालं तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कडून एक सागरमाला 2.0 हा एक प्रोजेक्ट किंवा ही एक स्कीम लॉन्च करण्यात आली मरीन टाईम इन्फ्रा डेव्हलपमेंटसाठी. एकूणच सागरी इन्फ्रा किंवा समुद्री इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे त्याच्या मजबूतीसाठी सागरमाला हा प्रोजेक्ट ऑलरेडी एकदा गव्हर्नमेंटकडून ही स्कीम आणण्यात आली होती. त्याचंच एक सेकंड व्हर्जन 2.0 सागरमाला 2.0 नावाने या ठिकाणी आपल्याला आल्याचं पाहायला मिळते. आणि याचा जो मेन इम्पॅक्ट होईल तो ज्या शिपिंग सेक्टर किंवा शिपिंग लॉजिस्टिक किंवा शिप बिल्डिंग सेक्टर यामध्ये आपल्याला नक्कीच त्याचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पाहायला मिळू शकतो. ऑलमोस्ट 400 बिलियन रुपये एवढी इन्व्हेस्टमेंट या सागरमाला 2.0 प्रोजेक्टमधून होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याच्या बदल्यात पुढच्या 10 वर्षामध्ये ऑलमोस्ट 12 ट्रिलियन रुपये एवढ्या मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट आपल्याला या सर्व क्षेत्रामध्ये म्हणजेच लॉजिस्टिक मरीटाईम लॉजिस्टिक सेक्टरमध्ये किंवा शिप बिल्डिंग सेक्टरमध्ये होत असताना आपल्याला दिसून येईल असं एक गव्हर्नमेंटचं त्याबाबत मत आहे. जी पुढची न्यूज आहे ती आहे इंडिया बूस्ट कनेक्टिव्हिटी थ्रू डिजिटल भारत निधी. डिजिटल भारत निधी या माध्यमातून एक डिजिटल बूस्ट देण्यासाठी आणि विशेष करून हे जे काही बूस्ट आहे याच्या हा 40 बिलियन रुपीज एवढ्या मोठ्या प्रमाणात ही इन्व्हेस्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून होत असताना पाहायला मिळते. मेनली नॉर्थ ईस्ट रिजनमध्ये अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप या हे जे काही ठिकाणं आहेत आपल्या भारताची तर यांमधील डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी हे एक बूस्ट 40 बिलियन रुपयाचं आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून करताना दिसून येत आहे. तर याचा सुद्धा परिणाम ज्या काही कंपन्या आहेत टेलिकॉम सेक्टरमधल्या नेटवर्क प्रोव्हायडर कंपन्या किंवा इतर ज्या कंपन्या आहेत कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या तर त्यांच्यावरती सुद्धा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्यासोबतच जर कंपन्यांच्या ऑर्डरबाबत जर आपण काही बोलायचं झालं ऑर्डर सेक्शनमध्ये तर राईट्स लिमिटेड या कंपनीला 280 मिलियन रुपयांची ऑर्डर दक्षिण मध्य रेल्वेकडून मिळताना आपल्याला दिसून आली. हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरचे जे मार्ग आहेत त्यांच्या लोकेशनच्या सर्व्हेसाठी हे जे हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर मार्ग आहेत ते हैदराबाद बंगळुरू आणि हैदराबाद चेन्नई यामध्ये जे काही नवीन हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर मार्ग उभे करण्यात येणार आहेत त्यांच्या लोकेशनच्या सर्व्हेसाठी राईट्स लिमिटेड या कंपनीला ही 280 मिलियन रुपयांची ऑर्डर आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याचा इम्पॅक्ट सुद्धा या स्टॉकच्या प्राइस मध्ये काही प्रमाणात आपल्याला दिसून आला होता. तसंच लेमन ट्री हॉटेल्स या कंपनीने सुद्धा 2 नवीन प्रॉपर्टीज साईन केलेल्या आहेत. वृंदावन उत्तर प्रदेशमध्ये आणि दुसरी प्रॉपर्टी आहे नवसारी गुजरातमध्ये. या ठिकाणी 2 मोठी हॉटेल्स उभं करण्यासाठी हे 2 प्रॉपर्टीज साईन करण्यात आलेल्या आहेत. याचा सुद्धा या स्टॉकच्या किमतींवरती आपल्याला निश्चित परिणाम दिसून आला होता आणि यापुढच्याही काळामध्ये मे बी तो होताना दिसून येऊ शकतो. त्याचप्रकारे ममता मशिनरी लिमिटेड या कंपनीला यूएसचं एक पेटंट मिळालेलं आहे. क्रॉस सीलिंग डिव्हाइस हे नावाच्या ज्या डिव्हाइसच्या शोधासाठी हे पेटंट अमेरिकन सरकारकडून ममता मशिनरी लिमिटेड कंपनीला मिळताना आपल्याला दिसून आलं. त्याचाही एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला या स्टॉकच्या प्राइसमध्ये पाहायला मिळाला होता. त्यासोबतच इंडोस्टार कॅपिटल फायनान्स कंपनीला आरबीआय कडून एक ना हरकत प्रमाणपत्र मिळाले किंवा एक आपला त्यांच्या इंडोस्टार कॅपिटल फायनान्स कंपनीचा जो हिस्सा होता निवास हाऊसिंग फायनान्स या कंपनीमध्ये तो हिस्सा विक्रीसाठी आरबीआय कडून इंडोस्टार कॅपिटल फायनान्स कंपनीला परवानगी मिळालेली आहे. याचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट या स्टॉकमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर एकूणच ही होती स्टॉक मार्केट अपडेट म्हणजे मार्केट अपडेट कालपर्यंत किंवा आजपर्यंतची. अशाच प्रकारचे मार्केट अपडेटचे व्हिडिओ रोज आपण आपल्या युट्यूब चॅनलवर टाकणार आहोत यापुढे. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.